जालना जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली आणि चांगलं झोडपून काढलं। प्रामुख्याने बदनापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना प्रचंड तडाखा बसला। पावसाचा मोसंबीच्या फळबागेला मोठा तडाखा बसला असून मोठ्या प्रमाणात फळगळती झाल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालंय। सध्या आपण जर या ठिकाणची ही दृश्य बघितली तर मोसंबीच्या बागेमध्ये मी आहे। हे शेतकरी जे आहेत ते मोसंब्या जमा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर ऐन हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो निसर्गाने ऐन वेळी या शेतकऱ्यांचा या ठिकाणी हिरावून घेतलेला आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे शेतकरी मोसंबी गोळा करत आहे। प्रचंड पाणी या ठिकाणी बागेमध्ये साचल्याचं सुद्धा आपल्याला पलीकडच्या साईडला पाहायला मिळत आहे। आपण या शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। मला सांगा, काय कालचा घटनाक्रम होता पावसाचा? किती वाजेला पाऊस आला होता? काल जेव्हा आम्ही शेतात होतो त्यावेळेस अचानक फार मोठा आभाळ आला आणि त्यामध्ये 3, 3:30, 4च्या दरम्यान खूप असा मोठा ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे टोपेश्वर मध्ये। त्यामध्ये आमचं खूप नुकसान झालेलं आहे। अगदी आमच्या हातात तोंडात आलेला घास जो आहे तो एकदम निसर्गाने हिरावून घेतलेला आहे। जो आता आम्ही विक्रीस काढलेला मोसंबीचा माल आहे, हा बघा, हा माल जो आहे तो पूर्णपणे आमचा वायाला गेलेला आहे। त्यामुळे शासनाने लवकर पाहणी करून आम्हाला तात्काळ मदत करावी। सामनाथ राखणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना।